मुलांना गोष्टींच्या गावात आज पुढची गोष्ट. आतापर्यंत सांगितल्या ना गोष्टी, त्याच्यापेक्षा ही जरा वेगळी आहे. कशी वेगळी आहे सांगते तुम्हाला. तुम्हाला तुमचे आई बाबा आवडतात किती? आई बाबा आवडतात, कुटुंब, शाळा, देश सगळं आवडतं. त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असतं, खूप आदर असतो. अशा वेळी जर का आपल्या आईवडिलांना कोणी नावं ठेवली, कोणी त्यांना त्रास दिला तर आपल्याला खूप राग येतो. तसंच आपल्या देशाला जर का कोणी दुसऱ्यांनी ताब्यात घेतलं तर कसं वाटत असेल बरं? आपण समजू शकतो. आपला देश आत्ता स्वतंत्र आहे, पण त्यापूर्वी तो 150 वर्ष इंग्रजांच्या ताब्यात होता. त्याच्या आधी मोगलांच्या ताब्यात होता. या सगळ्यांच्या ताब्यातून आपल्या देशाची सुटका करण्यासाठी अनेक म्हणजे हजारो लोकांनी खूप हाल अपेष्टा सोसल्या, खूप कष्ट घेतले, प्राणांची बाजी लावली. अशा लोकांचं आपण स्मरण करायला पाहिजे की नाही, आणि त्यांना आपण वंदन पण करायला पाहिजे. त्याच्यातलेच एक महत्त्वाचं नाव म्हणजे भगतसिंग. भगतसिंग हे सावरकर, सुभाषचंद्र बोस यांना प्रेरणा देऊन गेले. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 मध्ये पंजाबमध्ये झाला. पंजाबमध्ये त्यांच्या घरामध्ये कोण कोण होतं? त्यांचे वडील किशनसिंग संधू, आई विद्यावती कौर आणि काका होते अजित सिंह म्हणून. ते थोर क्रांतिकारक होते. सगळं कुटुंबच खूप शूर, धाडसी आणि देशप्रेमी होतं. त्यांना एकदा लहान असताना ना त्यांचे वडील शेतात घेऊन गेले. ते शेतात त्यांना समजलं की थोडंसं धान्य पेरलं तर खूप धान्य मिळतं. मग त्यांनी वडिलांना विचारलं, आपण जर बंदुकाच पेरल्या तर काय होईल? तर खूप बंदुका येतील आणि मग आपल्याला ते शत्रूला मारायला खूप उपयोगी पडतील. तेव्हाच वडिलांनी ओळखलं की हा नक्कीच स्वातंत्र्य सैनिक होणार. तसंच झालं. जसजसं वय वाढलं तसतशी त्यांची स्वातंत्र्याची तहान वाढतच गेली, देशाचं प्रेम वाढतच गेलं. ते जेव्हा 10-12 वर्षाचे होते ना, तेव्हा पंजाबमध्येच अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर आहे की नाही, त्या सुवर्ण मंदिराच्या जवळच एक छोटीशी बाग, जालियनवाला बाग. तुला मी गोष्ट सांगितली होती की नाही, जालियनवाला बाग. ते बाग होती. त्या बागेमध्ये थोडे लोक जमले. ते थोडे म्हणजे असतील 100-200 लोक, आणि त्यांच्यावर चळवळी संबंधी ते बोलत होते. तर जनरल डायर नावाचा पोलीस अधिकारी होता. त्यांनी त्यांच्यावर गोळीबार करायचा आदेश दिला आणि खूप मोठं हत्याकांड झालं. त्याला आजही जालियनवाला बाग हत्याकांड म्हणतात. तिथे जाऊन तुम्ही पाहिलं तर तिथे बंदुकांच्या गोळ्यांच्या खुणा सुद्धा दिसतात अजूनही. तर त्यावेळेस ह्याचं गाव फक्त 10-12 मैलावर होतं. तो सबंध चालत आला. त्यांनी ते सगळं दृश्य पाहिलं आणि त्याच्या मनात जनरल डायरबद्दल इतका राग, अगदी सूड भावना निर्माण झाली. पण ते लहान होते. मग पुढे त्यांच्या त्या बंगाखेड्यातूनच ते मॅट्रिक झाले. मग लाहोरला जाऊन BA ची पदवी घेतली. तिथे त्यांनी भारत संघ म्हणून एक संघ स्थापन केला. त्याच्या पुढे गांधीजींनी 1919 साली असहकाराची आणि कायदेभंगाची चळवळ सुरू केली. ते गांधींना चांगले मानत होते. त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला. पण 1922 साली गांधींनी ती चळवळ मागे घेतली. मग त्यांचा अहिंसात्मक ह्याच्यावरचा मार्गावरचा विश्वासच उडाला. मग ते सावरकर, रासबिहारी बोस यांच्याबरोबर सशस्त्र क्रांतीच्या मार्गांनी जायला लागले. त्यांनी अविवाहित राहून क्रांती कार्य करायचं असं ठरवलं. आणि क्रांती करायची म्हणजे पैसे, शस्त्र, दारुगोळा या गोष्टी पाहिजेतच. त्या कशा मिळवायच्या? सगळा देश अशांत होता. प्रत्येक जण आपल्या मार्गाने काम करत होता. एकदा काय होतं, काकोरी इथं सहारनपूर लखनौ रेल्वेवर मोठा दरोडा पडला आणि खूप मोठी लूट झाली इंग्रजी खजिन्याची. आणि त्याच्यासाठी अनेकांना पकडलं, फाशी दिलं आणि भगतसिंगांनाही त्यात अडकवण्याचा खूप प्रयत्न झाला. पण भगतसिंग काही त्यात अडकले नाही. मग 1928 साली सायमन कमिशन आलं. त्या सायमन कमिशनला काँग्रेसचा खूप विरोध होता. त्या विरोधासाठी अनेक मोर्चे निघाले. ब्रिटिशांनी खूप लाठीमार केला. लोक रक्तबंबाळ होत होती, मरत होती, डोकी फुटत होती. मुंबईमध्ये तर विरोध झालाच. काळी निशाणं, मोर्चे. ते कमिशन आलं लाहोरमध्ये. लाहोरमध्ये भगतसिंग होतेच.
तिथे जमावबंदीचा आदेश दिला, तो तोडून मोठा मोर्चा काढला. त्याचं मुख्य कोण होतं माहितीये का? पंजाब केसरी लाला लजपत राय. ते वयाने सुद्धा मोठे होते आणि खूप मोठे क्रांतिकारक होते. तर ते पुढे असताना सँडर्स नावाच्या स्कॉट नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने सॉन्डर्सला आदेश दिले की खूप लाठी हल्ला करा. तर त्यांनी लाला लजपतरायांच्या छातीवरच इतक्या काठ्या मारल्या की ते तिथे जखमी झाले आणि पुढे 17 नोव्हेंबरला ते त्याच कारणाने त्यांचं देहावसान झालं. त्यावेळेस भगतसिंगांना इतका राग आला होता की त्यांनी ठरवलं त्या सॉन्डर्सला आणि स्कॉटला मारून टाकायचं. पण त्याला थोडा वेळ लागला. बरोबर 1 महिन्यांनी म्हणजे 18 डिसेंबरला लाहोरमध्ये लाहोर कोतवाली जी होते ना, त्याच्या बाहेर ते दबा धरून बसले ते की सॉन्डर्स किंवा स्कॉट कोण येईल त्याला मारायचं. मोटरसायकल काढून सॉन्डर्स निघाला आणि त्याला मारायचे ठरवलं आणि ठो 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 गोळ्या वाजल्या आणि काम फत्ते झालं. सर्वजण पटकन आपले आवरून पळाले. भगतसिंगांनी केस कापले, देशांतर केलं सगळ्यांनी आणि सगळे लाहोरमधून पळून गेले. कोणीही सापडलं नाही. हे डिसेंबरमध्ये झालं आणि ते बेपत्ताच झाले. एकदम एप्रिलमध्ये दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये एक सुरक्षिततेचा कायदा बिल पास होणार होतं. ते बिल पास करण्याकरता मोठी सभा भरली. त्याच्यात ते गॅलरीत जाऊन बसले आणि ते बिल पास झालं. त्यावेळेस गॅलरीतनं जोरात आवाज आले, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आणि त्या भगतसिंगांनी आणि बटुकेश्वरनी 2 बॉम्ब फेकले. ते बॉम्ब काही प्राणघातक नव्हते, पण दहशत माजवण्यासाठी ते बॉम्ब फेकले. त्यांना तिथेच अटक केली. गॅलरीमध्ये गेले तर त्यांनी पिस्तूल खाली टाकली, पत्रकं फेकली आणि तिथेच त्यांना अटक केली. पुढे त्यांच्यावर 2 खटले चालले. एक तर बॉम्बस्फोटाचा दिल्लीतल्या आणि लाहोरच्या कटाचा. आणि त्या दोन्ही याच्यामध्ये त्यांना बॉम्बस्फोटाबद्दल आजीवन कारावास आणि लाहोरच्या कटाबद्दल फाशीची शिक्षा ठरली. फाशीची शिक्षा ऑक्टोबरमध्ये दिली, फरमावली. पण त्याच्या आधी काय झालं, तुरुंगामध्ये इंग्लिश कैदी आणि भारतीय कैदी यात खूप भेदभाव केला जायचा. इंग्लिश कैद्यांना ज्या सवलती होत्या त्या भारतीय कैद्यांना नव्हत्या. त्यांना कित्येक वर्ष वापरलेले कपडे, त्यांच्या स्वयंपाकघरात उंदीर झुरळं भरलेली असायची. त्यांना वाचायला काही मिळायचं नाही, लिहायला काही मिळायचं नाही. पण याच्या विरुद्ध त्यांनी उपोषण सुरू केलं. जोपर्यंत आम्हाला त्यांच्यासारख्या सवलती मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार. बटुकेश्वर दत्त आणि आपले भगतसिंग दोघं उपोषणाला बसले. तिथे त्यांचे खूप हाल सुरू केले. त्यांना बर्फावर झोपून मारायचं, त्यांना पाणी द्यायचं नाही, पाण्याच्या जागी दूधच ठेवायचं, असे हाल सुरू झाले. मग त्यांना लाहोरच्या तुरुंगात आले. तिथे सुखदेव, राजगुरू आणि जतींद्रनाथ असे सगळे त्यांना मिळाले आणि त्यांनी पण उपोषण सुरू केलं. मग शेवटपर्यंत त्यांनी इंग्रज काही मागे हटेना. त्यातच जतींद्रनाथांचं निधन झालं उपोषण करताना 65व्या दिवशी. तरी शेवटी इंग्रजांना त्यांच्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागल्या आणि 116व्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलं. म्हणजे किती दिवस बघ, आपण किती थोडा वेळ सुद्धा उपाशी राहू शकत नाही. आणि त्यांनी 116 दिवस उपोषण केलं. पुढे 24 मार्च 1929 हा त्यांचा फाशी देण्याचा निश्चित झालेला दिवस होता. पण देशभरात इतका असंतोष होता, इतके सगळे लोक चिडलेली होते की ब्रिटिशांनी त्यांना 23 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजताच फाशी दिलं आधीच. तेव्हा ते तिघही जण म्हणजे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तिघही जण अगदी आनंदात होते. कारण त्यांना माहीत होतं की देशाच्या स्वातंत्र्याकरता आपण प्राण देतोय, प्राणाची बाजी लावतो. तिघही जण इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत मरणाला सामोरे गेले. मग आपण त्यांना वंदन करायला पाहिजे की नाही? धन्य ते लोक आणि धन्य त्यांची माता ज्यांनी अशा मुलांना जन्म दिला. हो की नाही?
जर तुम्हाला असं छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.